नमस्कार भक्तांनो, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व राम भक्तांचे आणि साधकांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण साक्षात परब्रह्मस्वरूप नामसिद्ध पुरुष श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या अलौकिक चरित्र ग्रंथातील एक अत्यंत अद्भुत, डोळे उघडणारी आणि मानवी दृष्टीचा खरा अर्थ समजावून सांगणारी ऐतिहासिक घटना पाहणार आहोत. भक्तांनो, आपण रोज या दोन डोळ्यांनी हे विशाल जग पाहतो. सुंदर निसर्ग, घरे, माणसे, नातेसंबंध आणि जगातले नानाविध रंग पाहतो. पण कधी शांत डोक्याने विचार केला आहे का की ज्या डोळ्यांनी आपण हे जग पाहतो ते डोळे खरंच आपल्याला सत्य दाखवतात का? आपण बाहेरच्या जगातल्या नश्वर गोष्टी पाहण्यात इतके मग्न असतो की आपल्या आत वसलेल्या साक्षात रामरायाला पाहायला आपल्याकडे वेळच उरत नाही. श्री गोंदवलेकर महाराज नेहमी अत्यंत मार्मिकपणे सांगायचे, अरे बाबांनो, बाह्य डोळ्यांनी दिसणारे हे जग क्षणभंगूर आहे. आज आहे आणि उद्या नाहीसे होणार आहे. पण ज्याच्या अंतर्मनाची दृष्टी उघडते त्याला संपूर्ण जगात फक्त आणि फक्त रामरायाच दिसतो. आंधळा तो नाही ज्याला बाहेरचे दिसत नाही. आंधळा तर तो आहे जो डोळे असूनही नामाचा आणि सद्गुरूंच्या कृपेचा प्रकाश पाहू शकत नाही. जन्मापासून आंधळा असलेल्या एका तरुणाला जेव्हा महाराजांनी स्वतःच्या स्पर्शाने दिव्य दृष्टी दिली आणि जेव्हा त्याला समोर साक्षात गोंदवलेकर महाराजांचे अतिशय सुंदर तेजोमय रूप दिसले, तेव्हा त्याने महाराजांकडे कोणता अद्भुत वर मागितला. त्याने या जगाचे डोळे कायमचे नाकारून अंतर्मनाचा आत्मानंद का निवडला? ही डोळ्यात अश्रू आणणारी सत्यकथा आज आपण सविस्तरपणे ऐकणार आहोत. चला तर मग शांत चित्ताने या अमृतवाणीचा आनंद घेऊया. भक्तांनो, ही सत्य घटना आहे गोंदवल्याच्या पावनभूमीतील. सातारा जिल्ह्यातील एका लहानशा गावात पांडुरंग नावाचा एक तरुण मुलगा राहत होता. दुर्दैवाने पांडुरंग जन्मापासूनच आंधळा होता. त्याच्या नशिबात देवाने प्रकाशाचा एक किरणही लिहिला नव्हता. त्याच्या डोळ्याच्या बाहुल्या निष्प्राण होत्या. लहानपणापासून पांडुरंगाने कधीही सूर्याचे तेज पाहिले नव्हते, कधी फुलांचे रंग पाहिले नव्हते की कधी स्वतःला जन्म देणाऱ्या आईचा चेहराही पाहिलेला नव्हता. तो फक्त आवाजावरून आणि स्पर्शावरून जग ओळखायचा. गावातील मुले त्याला चिडवायची. लोक त्याच्याकडे अनुकंपा किंवा तुच्छतेने पाहायचे. पांडुरंग घराच्या एका कोपऱ्यात बसून राहायचा. पण भक्तांनो, पांडुरंगाचे बाह्य डोळे जरी बंद होते तरी त्याचे मन मात्र अत्यंत शुद्ध आणि सात्विक होते. तो तासनतास देवाची भजने गायचा. त्याच्या आवाजात एक अद्भुत असा गोडवा होता. जसा जसा तो मोठा झाला तशी त्याच्या मनात एक तीव्र खंत निर्माण झाली. देवा, तू मला या जगात जन्माला घातलेस, पण मला एकदाही हे जग पाहून दिले नाहीस. मला माझ्या आईवडिलांना पाहायचे आहे. मला तू निर्माण केलेली ही सुंदर सृष्टी पाहायची आहे. पांडुरंग रात्रीच्या वेळी एकटाच डोळ्यातून अश्रू ढाळत राहायचा. एका दिवशी पांडुरंगाच्या कानावर श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे नाव पडले. गावकऱ्यांनी सांगितले की गोंदवल्याचे महाराज हे साक्षात कलियुगातील अवतार आहेत. त्यांच्या दारात जो जातो त्याचे दुःख दूर होते. पांडुरंगाने विचार केला, मी गोंदवल्याला जाईन, महाराजांच्या चरणी माथा टेकवीन. कदाचित माझ्या सद्गुरूंची कृपा झाली तर मला हे जग पाहायलाही मिळेल. एका हातामध्ये लाकडी काठी घेऊन रस्त्याने लोकांना विचारत विचारत तो कसा तरी गोंदवले मठात पोहोचला. गोंदवले मठात पोहोचताच पांडुरंगाला मठातील सात्विक सुगंध, टाळ मृदुंगाचा गजर आणि श्रीराम जय राम जय जय रामच्या गजराची अनुभूती झाली. त्याचे मन एका क्षणात शांत झाले. त्याने महाराजांच्या चरणावर डोके ठेवले. महाराजांनी त्याला प्रेमाने जवळ घेतले आणि त्याची विचारपूस केली. त्याला मठातच राहण्याची परवानगीही दिली. पांडुरंग मठाच्या एका कोपऱ्यात बसून राहायचा. महाराज जो नामाचा उपदेश द्यायचे तो पांडुरंग मनापासून पाळायचा. तो दिवस रात्र हातात जपमाळ घेऊन श्रीराम जय जय रामचा जप करायचा. हळूहळू मठातील सर्व भक्तांना त्या आंधळ्या पांडुरंगाचा लळा लागला. असेच काही महिने निघून गेले. पांडुरंग रोज नामाचा जप करायचा, पण त्याच्या मनात एक सुप्त इच्छा असूनही जिवंत होती. त्याला महाराजांचे रूप पाहायचे होते. एक दिवस जेव्हा मठात भक्तांची गर्दी कमी होती तेव्हा पांडुरंग घसरत घसरत महाराजांच्या आसनाजवळ गेला आणि महाराजांचे पाय दोन्ही हाताने घट्ट धरले. त्याच्या निष्प्राण डोळ्यातून अश्रू वाहून महाराजांच्या पायावर पडू लागले. पांडुरंग रडत रडत म्हणाला, महाराज, मला वाचवा. लोक म्हणतात की तुम्ही साक्षात श्री रामरायाचे स्वरूप आहात.
तुम्ही अनाथ दुःखी लोकांचे त्राता आहात. महाराज, मी जन्मापासून या अंधारात चढतो आहे. मी कधीच या डोळ्यांनी काहीही पाहिले नाही. मला हे जग पाहायचे नाही. मला इतर कोणतीही संपत्ती नको. मला फक्त एकदा आयुष्यात फक्त माझ्या या उघड्या डोळ्यांनी तुमचे रूप पाहायचे आहे. मला दृष्टी द्या महाराज. पांडुरंगाचा तो काळीज पेटवून टाकणारा टाहो ऐकून तिथे उभे असलेले कारभारी आणि भक्त सुन्न झाले. सर्वांना वाटले की जन्मांध मुलाला दृष्टी मिळणे हे निसर्गाच्या नियमाविरुद्ध आहे. पण साक्षात परब्रह्मस्वरूप श्री गोंदवलेकर महाराजांनी पांडुरंगाकडे पाहिले. महाराजांच्या डोळ्यात करुणेचा अथांग सागर उचंबळून आला. महाराज शांतपणे आपल्या आसनावरून खाली उतरले. त्यांनी पांडुरंगाच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवले आणि त्याला उठवून उभे केले. महाराज अत्यंत गोड आणि गंभीर आवाजात म्हणाले, पांडुरंगा, अरे बाळा, तू बाहेरच्या प्रकाशासाठी का रडतोयस? पण तरीही जर तुझी तीव्र इच्छा असेल तर डोळे मीट आणि माझ्या रामाचे स्मरण कर. महाराजांनी आपल्या उजव्या आणि डाव्या हाताचे तळहाताचे बोट पांडुरंगाच्या दोन्ही बंद डोळ्यांवर ठेवले. महाराजांनी अत्यंत नाजूकपणे त्याच्या डोळ्यावरून हात फिरवला आणि श्रीराम समर्थ असा उच्चार केला. भक्तांनो, त्या क्षणी मठात एक अद्भुत आणि अथांग शांतता पसरली. महाराजांनी जसे आपले हात पांडुरंगाच्या डोळ्यावरून बाजूला घेतले तशी पांडुरंगाच्या शरीरात एक वेगळीच थरथर निर्माण झाली. महाराज म्हणाले, पांडुरंगा, आता डोळे उघड बाळा. पांडुरंगाने हळूच आपले डोळे उघडले आणि काय आश्चर्य! ज्या डोळ्यामध्ये 10-12 वर्षापासून फक्त आणि फक्त भयंकर अंधार होता, त्या डोळ्यासमोर अचानक एक दिव्य प्रकाशमान तेज प्रकट झाले. पांडुरंगाच्या निष्प्राण डोळ्यामध्ये जीव आला. त्याला समोर सर्वात आधी काय दिसले मायबापांनो? विचार करा. समोर साक्षात श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज उभे होते. महाराजांच्या पाठीमागे साक्षात प्रभू श्री रामचंद्र, माता सीता आणि लक्ष्मण उभे असलेले त्याला दिसले. महाराजांच्या चेहऱ्यावरील ते अलौकिक तेजोमय हास्य पाहून पांडुरंग स्तब्ध झाला. पांडुरंग मोठ्याने आनंदाने ओरडला, दिसले, मला दिसले महाराज, मला तुमचे रूप दिसले. तुम्ही साक्षात रामराया आहात. तो महाराजांच्या चरणी कोसळला आणि आनंदाने रडू लागला. मठातील कारभारी आणि भक्त हा चमत्कार पाहून थक्क झाले. डॉक्टरांनी ज्याला जन्मांध घोषित केले होते तो आज स्पष्टपणे पाहत होता. महाराजांनी पांडुरंगाला प्रेमाने उठवले आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून विचारले, पांडुरंगा, आता तुला हे बाह्य जग दिसू लागले आहे. आता सांग बाळा, तुला ही बाहेरची दुनिया, ही झाडे, ही माणसे आणि हे संसार पाहायचे आहेत का? की तुला तुझ्या अंतर्मनात वसलेला रामरायाचा शाश्वत आत्मानंद पाहायचा आहे? पांडुरंगाने काही सेकंद विचार केला. त्याने एकदा महाराजांच्या त्या दिव्य रूपाकडे पाहिले आणि नंतर मठाबाहेर असलेल्या जगाकडे पाहिले, जिथे माणसांमध्ये राग, द्वेष, लोभ आणि दुःख भरलेले होते. पांडुरंगाचे डोळे पाणावले. तो दोन्ही हात जोडून महाराजांना म्हणाला, महाराज, मी खूप मोठा मूर्ख होतो. मला वाटायचे की बाहेरच्या जगात खूप आनंद आहे. पण तुमचे हे दिव्य रूप पाहिल्यानंतर आणि नामाचा आत्मानंद अनुभवल्यानंतर मला कळून चुकले की बाहेरच्या जगात फक्त दुःख आणि भ्रम आहे. महाराज, मला हे बाह्य जग आता कधीही पाहायचे नाही. माझे डोळे पुन्हा बंद करा, पण माझ्या अंतर्मनातील तुमचा आणि नामाचा प्रकाश कधीही विझू देऊ नका. पांडुरंगाचे हे निष्पाप आणि ज्ञानी शब्द ऐकून महाराजांच्या चेहऱ्यावर अत्यंत समाधान आले. महाराजांनी पुन्हा त्याच्या डोळ्यावर हात ठेवला. पांडुरंगाची बाह्य दृष्टी पूर्ववत झाली, पण त्याच्या अंतर्मनात साक्षात गोंदवलेकर महाराजांच्या नामाचा आणि रूपाचा असा काही प्रकाश पेटला की तो आयुष्यात कधीही विझला नाही. महाराज सर्व भक्तांना उद्देशून म्हणाले, भक्तांनो, हा पांडुरंग आंधळा नव्हता. आपण सर्वजण आंधळे आहोत. आपण उघड्या डोळ्यांनी रोज पाप, द्वेष आणि नश्वर गोष्टी पाहतो, पण आत वसलेल्या रामाला पाहत नाही. खरी दृष्टी ती नव्हे जी बाहेरचे जग दाखवते. खरी दृष्टी ती आहे जी माणसाला स्वतःच्या अंतर्मनातील रामाची ओळख निर्माण करून देते. तर भक्तांनो, चर्मचक्षूंपेक्षा अंतर्दृष्टी कशी श्रेष्ठ आहे हे समजावून सांगणारी आणि नामाचा अथांग महिमा दर्शवणारी श्री गोंदवलेकर महाराजांची ही सत्यकथा तुम्हाला कशी वाटली? महाराजांच्या या दिव्य उपदेशाने तुमच्या मनातील आध्यात्मिक दृष्टी उघडली का? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मायबापांनो, जर आजच्या या अलौकिक आणि सत्य प्रसंगाने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल आणि नामावरील श्रद्धा अधिक दृढ केली असेल तर या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता एक लाईक नक्की करा. अंतर्मनातील रामरायाच खरा आहे या विचाराला पाठिंबा देण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता श्री राम समर्थ किंवा श्रीराम जय राम जय जय राम लिहून आपली हजेरी आवर्जून लावा. महाराजांचे असेच डोळे उघडणारे, संसारात योग्य दिशा दाखवणारे
आणि भक्तीचा खरा गाभा समजावून सांगणारे ऐतिहासिक प्रसंग नियमितपणे ऐकण्यासाठी आपल्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या चॅनलला आता सबस्क्राईब करा. बोला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.